श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 19 जून आणि वार आहे बुधवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यांमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते, परंतु तुम्हाला याविषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण धन यासाठी साठवले जाते की ते कठीण वेळेत आपल्या कामी येईल. घरात नव्याने आलेल्या सदस्यांमुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. विशुद्ध प्रेमाचा तुम्हाला अनुभव मिळणार आहे, त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ राखून ठेवा. कामाच्या ठिकाणी सर्व काही अनुकूल असेल. या राशीतील लोकांनी स्वतःसाठी खूप वेळ मिळणार आहे. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकतात. तुम्ही काही पुस्तकं वाचू शकतात किंवा आपले आवडते म्युझिक देखील ऐकू शकतात. आज तुमचा जोडीदार तुम्हाला सरप्राईज देण्याच्या तयारीत आहे. पुढील रास आहे वृषभ रास. मित्र मैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असणार आहे, पण अति खाणे आणि मद्यपान त्रासदायक ठरू शकते. कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमवण्यात सक्षम राहू शकतात. फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल, हे तुम्हाला आज कळणार आहे. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमवण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत वेळ घालवाल, परंतु कुठल्या जुन्या गोष्टी परत समोर येण्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे मिथुन रास. आपल्या जीवनसाथीचा आनंददायी प्रेमळ मूड तुमचा दिवस उजळून टाकेल. जे लोक लघुउद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी उत्साही प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभणार आहे. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा आणि मजा करा. अतिशय गरजेच्या वेळी चपळाईने कृती करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुमचे कौतुकच होईल. अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला महत्त्वाची आमंत्रणं मिळतील. तुमचा जोडीदार आज तुम्हाला सरप्राईज घेऊन येण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे कर्क रास. पूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कोणी जवळच्या नातेवाईकांच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही होईल. आज तुम्ही इतरांच्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा, परंतु मुलांसोबत अधिक गोडी गुलाबाने वागा. उदार मनाने वागलात तर तुम्हाला त्रास होईल. आजची डेट होऊ न शकण्याची शक्यता असल्यामुळे निराशा येऊ शकते. आपण जर परदेशातील नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर अर्ज करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मदतीसाठी तुमच्याकडे पाहणाऱ्या लोकांना तुम्ही वचन द्याल. एखाद्या गोड आठवणींमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. त्यामुळे कितीही भांडण झालं तरी जुने सुंदर दिवस आठवायला विसरू नका. पुढील रास आहे सिंह रास. प्रत्येक माणसाचे सांगणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. जे लोक पैशाला आतापर्यंत विनाकारण खर्च करत होते, आज त्यांनी आपल्यावर काबू ठेवला पाहिजे. आज धनाची बचत केली पाहिजे. आपण ज्यांच्याबरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. खाजगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. तुमच्या नियमित कष्टाचे आज चांगले चीज होईल. रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाईलवर काही वेब सिरीज पाहू शकतात. आज तुमच्या कामाची स्तुती होईल. पुढील रास आहे कन्या रास. आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता लवचिकता वाढेल. पण त्याच वेळी द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. घरातील संवेदनशील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण असा संदेशाने भरलेला आहे. आज तुम्ही सहजपणे समस्यांवर मात कराल आणि विजेते ठराल. या राशीतील मुले खेळण्यात दिवस घालवू शकतात. अशातच मातापित्याला त्यांच्यावर लक्ष दिले पाहिजे, कारण दुखापत होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे. पुढील रास आहे तुळ रास. सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंद आणि रिलॅक्स करतील. जीवनाच्या वाईट कामात पैसा तुमच्या कामी येईल, म्हणून आजपासून आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा, अथवा तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. प्रिय व्यक्तीला फुले आणि सुंदर भेटवस्तू देऊन संध्याकाळी तुम्ही आजचे संध्याकाळ घालवणार आहात. व्यवसायातील आपल्या कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता आहे. अपेक्षित फळांसाठी तुमचे सारे लक्ष प्रयत्नांवर केंद्रित करावे. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होतात,
परंतु त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाहीत. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. सोशलाइज होण्याची चिंता, भीती तुम्हाला उदास करेल. तुमच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देऊन ही चिंता नाहीशी करा. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुमच्या विचित्र वागणुकीनंतरही जोडीदार तुम्हाला सहकार्य करेल. कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा. सुयोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. मन रिझवण्यासाठी, मनोरंजनासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमचा जोडीदार आज तुमच्याबद्दल काही अप्रिय गोष्टींचा उल्लेख करेल. पुढील रास आहे धनुरास. जुन्या मित्रांबरोबरील भेटीगाठी तुमचा उत्साह द्विगुणित करतील. जे व्यापारी आपल्या कामांच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळ करा, कारण धन चोरी होण्याची शक्यता आहे. शाळेत मुलांना अभ्यासात रुची नसल्यामुळे त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला निराशा देणारे असेल. आपल्या प्रिय व्यक्तींच्या ऑफिसमध्ये आज तुम्हाला स्थितीला समजून व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे तुम्ही बोलू नका. जबरदस्ती बोलण्याच्या कारणाने तुम्ही स्वतःला चिंतेत टाकू शकतात. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. घरी काम करणारा चाकर मोलकरीण येणार नाही, त्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर ताण खाण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे मकर रास. तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. आजचा दिवस जगून घेण्याचा आणि करमणुकीवर अति खर्च करण्याचा आपल्या स्वभावाचं परीक्षण करा. प्रेमातून सहकार्य आणि बॉन्डिंग तयार होईल. काही जणांसाठी आज विवाहाचे योग जुळून येणार आहेत. इतरांनी आपले काम करावे अशी अपेक्षा बाळगू नका. कार्यक्षेत्रात कुठले काम अटल्यामुळे आज तुमची संध्याकाळ, महत्त्वाची वेळ खराब होऊ शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आयुष्यातील एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. पुढील रास आहे कुंभ रास. तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. तुमचा कुणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला सल्ला देऊ शकतो. जर तुम्ही हा सल्ला अंमलात आणला तर तुम्हाला धनलाभ नक्कीच होईल. दिवसाची सुरुवात गोड बातमीने होईल, त्यामुळे तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. नातेवाईक अथवा जवळचे मित्रमंडळी यांच्याकडून आनंदी वार्ता मिळेल. तसंच आपल्या कामाबाबत आणि दृष्टिकोनाबाबत नेहमी प्रामाणिक राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. तुम्हाला आज सोशल मीडियावर वैवाहिक आयुष्याविषयी काही बरीचशी माहिती मिळणार आहे. पुढील रास आहे आणि शेवटची रास आहे मीन रास. तुम्हाला नुकताच नैराश्याचा झटका आला असेल तर तो योग्य पावले उचललीत आणि आजच्या विचारांना प्राधान्य दिलेत तर बरेच समाधान आणि आराम तुम्हाला मिळणार आहे. चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धनसंचय करायचे आहे तर तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा मातापित्यांसोबत याबाबतीत बोलू शकतात. आजच्या दिवशी सर्वच जण तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्ही देखील हे बंधन आनंदाने स्वीकाराल. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरूप येईल. तसंच तुमचा जोडीदार दिवसभर तुमची आठवण काढणार आहे. एक सरप्राईज आखा आणि आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्र बरोबर ठेवा. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.